नमस्कार. मी पोलिसांबद्दल सांगू इच्छिते. मी पुण्यामध्ये राहते. गेल्या आठवड्यामध्ये माळवाडी पोलीस स्टेशन येथे मी काही प्रॉब्लेम घेऊन पोलीस स्टेशनला गेले होते. अर्ज दिला, परत घरी आलो. पोचपावती मागितल्यानंतर आम्हाला सांगितलं गेलं की पोचपावतीची काय गरज नाही मॅडम, तुम्ही उद्या या, आम्ही पाहू जे काय असेल. तर आम्ही तिसऱ्या दिवशी परत गेलो. आम्हाला तिथं आत गेल्यानंतर असं ट्रीट केलं जातं की ए बाई, दुसरे PSI होते ॲक्च्युली. ए बाई, अर्ज कोणाकडं दिला आहे? अशा अशा एका सरांकडं दिला आहे, PIकडे दिला आहे. बरं, पोचपावती आहे का? नाही आहे ना, चल बाहेर. बाहेर हो. नाही दिला आमच्याकडे. मी म्हणाले की सर, ह्या मॅडमच होत्या, आम्ही यांच्याकडं दिला आहे कालच. ते म्हणतात की नाही नाही, शक्यच नाही म्हणे, तुम्ही अर्ज दिला नाही, पोचपावती घेऊन या, चला निघा, बाहेर पडा स्टेशनच्या इथून. अरे, पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर जसं काय आम्हीच आरोपी आहे असं पोलिसांकडून ट्रीट केलं जातं. तर आरोपींना तुम्ही काय डोक्यावर बसवून ठेवायचं आहे का तुम्हाला? आरोपींना जर अशा सवलती पोलीस स्टेशनकडून मिळत असतील, जर महिलांचं कंप्लेंट तुम्ही लोक घेत नसताल आणि टाळाटाळ करत असतात, तर आरोपी तर मग बिंदासच आहे ना. त्यांना माहिती आहे पोलीस काय करत नाही, काय होणार नाही. त्या बाया फिरून फिरून कंटाळून आपले निघून जाणार. जर महिला दिवस एवढ्या जोरजोरात साजरा केलं जातं महाराष्ट्रामध्ये, जर गोरगरिबांच्या कंप्लेंट पोलिसांकडून नाकारल्या जातात, टाळल्या जातात, किंवा बायकांना तिथून एकदम हाकलून दिलं जातं, खालच्या पातळीने पाहिलं जातं, जर असं असेल तर महिला खरंच पोलीस स्टेशनला जाऊन आपलं अधिकार मांडू शकते का पोलिसांसमोरचा? नाही. पोलीस असे वागतात की आम्ही त्यांच्याकडे काहीतरी पर्सनली कारण घेऊन गेलो आहे आणि त्यांना काही मदत करायचं नसतं. ॲक्च्युली विचारतात, तुमचे मिस्टर काम काय करतात, कुठे जॉबला आहेत, किती पेमेंट आहे, बरं, स्टोरी सगळं ऐकून घेतात, पण पुढची कारवाई काही करत नाही. जर असं महिलांवर असं जर अन्याय होत असेल तर महिलांनी प्रॉब्लेम घेऊन जायचं कुठं बरं? जर ह्यांना पोलिसांना विचारणारे कुणी नाही का? जर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला, तिथं पण हकालपट्टी केल्या जाते, घाणेरडे जोरजोरात आवाजाने ओरडल्या जातं. जर असे जर पोलीस वागत असतील तर महिला जायचं कुठं? मोठमोठे ऑफिशियली जर वरचे जर दबाव असेल तरच तुम्ही कंप्लेंट घेणार का? गोरगरीब किंवा समाज म्हणजे तुम्हाला काय असे नोकर वाटतात का? ह्या पोलिसांना खरंच महिलांशी कसं बोलावं किंवा तक्रारदार महिला घेऊन गेल्यानंतर स्टेशनला कसं वागावं, खरंच ह्याच्यासाठी ह्यांना स्पेशली ह्यांचा क्लास घेण्यात यावा, असं निरीक्षक साहेबांकडे माझं अभिवादन आहे. आणि खरंच ह्या पोलिसांना थोडंसं पोलिसांवरती लक्ष द्या. सगळेच पोलीस असे नाही म्हणत आहे मी, पण आम्ही ज्या PIकडे गेलो ते 2 PI होते आणि 2 लेडीज पोलीस होते. असं ट्रीट केलं गेलं जसं काय आम्हीच आरोपी आहोत, चला निघा इथून, उठून सुटून काय पोलीस स्टेशनला येता, तुम्हाला कामधंदा नाही आहे का?